नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी भूगोल या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? योग्य पर्याय आहे 3, तर कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे। प्रश्न क्रमांक 2, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? योग्य पर्याय आहे 1, तर कैमूरच्या टेकड्या ह्या विंध्य पर्वतरांगामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 3, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील काळाच्या संचलनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 2, तर उत्तर भारतीय प्रदेशातील काळाच्या संचलनाचा तराई, भांगर, खादर हा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? योग्य पर्याय आहे 3, तर भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यातून कर्कवृत्त जाते। प्रश्न क्रमांक 5, नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? योग्य पर्याय आहे 3, तर नर्मदा व महानदीमध्ये फक्त मैकल रांगा या जलविभाजक आहेत। प्रश्न क्रमांक 6, राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1, तर राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास बागर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर कोठून आणला होता? योग्य पर्याय आहे 3, तर ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर मकराणा येथून आणला होता। प्रश्न क्रमांक 8, नैनिताल, रानीखेत, मसुरी ह्या पर्वतरांगा डॅशडॅश हिमालयाच्या क्षेत्रात येतात? योग्य पर्याय आहे 2, तर नैनिताल, रानीखेत, मसुरी ह्या पर्वतरांगा मध्य हिमालयाच्या क्षेत्रात येतात। प्रश्न क्रमांक 9, नंदा देवी ही डॅशडॅश हिमालयाचा भाग आहे? योग्य पर्याय आहे 2, तर नंदा देवी ही कुमाऊ हिमालयाचा भाग आहे। प्रश्न क्रमांक 10, नंगा पर्वत हा डॅशडॅश हिमालयातील सर्वात उंच पर्वत आहे? योग्य पर्याय आहे 1, तर नंगा पर्वत हा काश्मीर हिमालयातील सर्वात उंच पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 11, भारताला डॅशडॅश किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? योग्य पर्याय आहे 2, तर भारताला 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे। प्रश्न क्रमांक 12, डॅशडॅश किमी लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे? योग्य पर्याय आहे 1, तर 7,517 किमी लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, क्षेत्रफळानुसार भारतातील राज्यांचा उतरता क्रम लावा। योग्य पर्याय आहे 2, तर क्षेत्रफळानुसार भारतातील राज्यांचा उतरता क्रम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश असा आहे। प्रश्न क्रमांक 14, 1 जुलै 1998 रोजी डॅशडॅश जिल्ह्याचे विभाजन झाले आहे? योग्य पर्याय आहे 2, तर 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन झाले आहे। प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणते बंदर कोकण किनाऱ्यावर नाही? योग्य पर्याय आहे 4, तर न्यू मूर हे बंदर कोकण किनाऱ्यावर नाही। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या जिल्ह्यामध्ये गायखुरी डोंगर आहे?
योग्य पर्याय आहे 3. तर भंडारा जिल्ह्यामध्ये गायखुरी डोंगर आहे. प्रश्न क्रमांक 17. तमुमई डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य पर्याय आहे 1. तर तमुमई डोंगर हा पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? योग्य पर्याय आहे 1. तर तापी नदी ही अरबी समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 19. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? योग्य पर्याय आहे 1. तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी सुवर्णरेखा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 20. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 1. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे तापी, गोदावरी, सीना, भीमा व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर यशवंत सागर हे जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. योग्य पर्याय आहे 1. तर भीमा व गोदावरी नद्यांची खोरी बालाघाट या पर्वतरांगेमुळे अलग होतात. प्रश्न क्रमांक 23. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? योग्य पर्याय आहे 1. तर रेगूर मृदा ही दख्खनच्या पठारी प्रदेशावर मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात डॅश मृदा आढळते. योग्य पर्याय आहे 2. तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रेगूर मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा समजला जातो? योग्य पर्याय आहे 3. तर गोंदिया हा जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा समजला जातो. प्रश्न क्रमांक 26. कोकण कृषी विद्यापीठाने निर्माण केलेला बिनकोईचा आंबा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? योग्य पर्याय आहे 3. तर कोकण कृषी विद्यापीठाने निर्माण केलेला बिनकोईचा आंबा हा सिंधू या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 27. गहू उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? योग्य पर्याय आहे 2. तर गहू उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 28. जुवेल हे भारतातील सर्वात लहान फुलपाखरू महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते? योग्य पर्याय आहे 1. तर जुवेल हे भारतातील सर्वात लहान फुलपाखरू चांदोली या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे? योग्य पर्याय आहे 3. तर महाराष्ट्रातील अमरावती या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 30. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य पर्याय आहे 1. तर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32. रेड्डी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे 4.
तर रेड्डी बंदर हे लोह खनिजच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 33. पुढीलपैकी कोणती दुर्मिळ मूलद्रव्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आढळतात? योग्य पर्याय आहे 3 वरील दोन्ही. तर व्हॅनेडियम व सीझियम ही मूलद्रव्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 34. लुसाई आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे 2. तर लुसाई ही आदिवासी जमात मिझोराम या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 35. कर्मा हा पारंपरिक नृत्य प्रकार कोणत्या आदिवासी जमातीचा आहे? योग्य पर्याय आहे 2. तर कर्मा हा पारंपरिक नृत्य प्रकार गोंड या आदिवासी जमातीचा आहे. प्रश्न क्रमांक 36. भिल्ल कोरकू या आदिवासी जमाती कोणत्या भागात आढळतात? योग्य पर्याय आहे 4. तर भिल्ल कोरकू या आदिवासी जमाती सातपुडा रांगेत आढळतात. प्रश्न क्रमांक 37. कोलाम ही आदिवासी जमात कोठे आढळते? योग्य पर्याय आहे 2. तर कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ मध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 38. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली आहे? योग्य पर्याय आहे 4. तर माडिया गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली आहे. प्रश्न क्रमांक 39. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य पर्याय आहे 2. तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद हे आहे. प्रश्न क्रमांक 40. श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी डॅश येथे आहे? योग्य पर्याय आहे 2. तर श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी येथे आहे. प्रश्न क्रमांक 41. सहस्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? योग्य पर्याय आहे 1. तर सहस्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा पैनगंगा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 42. साव हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य पर्याय आहे 3. तर साव हा गरम पाण्याचा झरा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 43. पितळखोळा ही सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य पर्याय आहे 3. तर पितळखोरा ही सर्वात जुनी लेणी औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 44. डॅश या जिल्ह्यामध्ये सौताडा हा प्रसिद्ध धबधबा आहे? योग्य पर्याय आहे 3. तर बीड या जिल्ह्यामध्ये सौताडा हा प्रसिद्ध धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 45. खाली दिलेल्या कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला स्थित आहे? योग्य पर्याय आहे 1. तर कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला स्थित आहे. प्रश्न क्रमांक 46. अंदमान व निकोबार द्वीपसमूहात डॅशची सर्वोच्च शिखर वसलेले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर अंदमान व निकोबार द्वीपसमूहात सॅडल हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 47. एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये डॅश नावाने ओळखले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कालवैसाखी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48.
विजय स्तंभ कुठे आहे? योग्य पर्याय आहे 4. तर विजय स्तंभ हा चित्तोर येथे आहे. प्रश्न क्रमांक 49. यारलंग झॅग्बो ही नदी भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? योग्य पर्याय आहे 3. तर यारलंग झॅग्बो ही नदी भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने प्रसिद्ध आहे. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. झांजिबार बेटे डॅशच्या महासागरात आहेत? योग्य पर्याय आहे 2. तर झांजिबार बेटे ही हिंदी महासागरात आहेत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.